व्हरायटीचे कानातले आहेत, काही नाही असं नाही आहे, खूप काही काय आहे. हेअर बेल्ट आहे, मोबाईल कवर आहे. इथे संध्याकाळचे स्टॉल खूप असतात इथे आणि खूप छान आहेत. हे कानातले खूप सुंदर भेटतात. मोत्याचे सुद्धा आहे त्यांच्याकडे, मोत्याचे कानातले. इकडे खड्यांचे आहेत, खूप व्हरायटी आहे इथे. हा आहे दादरचा स्टार मॉल. छोटासा आहे पण छान आहे. टॅक्सी मिळाली आणि आम्ही दोघी आता निघालेलो आहोत. मला वाटलं नव्हतं टॅक्सी मिळेल, कारण संध्याकाळची वेळ आणि ट्रॅफिक एवढं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला नाही मिळत खरं तर टॅक्सी, पण मिळाली. चला आता घरी जाऊन मला बाकीची कामं आहेत, अजून एक काम माझं पेंडिंग राहिलेलं आहे, तर बघूया. हाय, तर आत्ता मी घरी आले आणि वाजले आता 6:15. तरी त्या मानाने आज लवकर दर्शन झालं, कारण गुरुवार म्हटल्यावर भरपूर गर्दी असते आणि खरं तर 6 नंतर गर्दी होते, कधी कधी 5 नंतरही गर्दी होते, कारण मी 2-3 वेळा गेलेले गुरुवारी, तर प्रचंड गर्दी असते. तर त्या मानाने आज काहीच अजून गर्दी नाही आहे. आता संध्याकाळी खूप गर्दी होणार, तर मला लवकर दर्शन झालं. एक बरंच झालं लवकर दर्शन, कारण संध्याकाळची टॅक्सी भेटत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि ओलाही लवकर बुक होत नाही. तर आता बाकीचं माझं सगळं अजून आवरायचं आहे. तर सांगायचं आहे असं की दादरला खूप स्टॉल आहेत आणि कानातले म्हणा किंवा मोबाईल कवर म्हणा, आपण जे काही आपल्या लेडीजचं जे काही असतं सर्व काही मुलींसाठी वगैरे जे काही कुर्तीज किंवा काहीही म्हणजे अगदी जीन्स वगैरे सगळं संध्याकाळचे स्टॉल जास्त असतात आणि खूप छान असतात. व्हरायटी पण खूप आहे, पण त्याला निवांत वेळ पाहिजे की बाबा निवांत एक म्हणतात ना, असं आता आपण बायका म्हटल्यावर शॉपिंगला किंवा असं कुठे गेलो आणि दिसलं तर आपण सहजतेनं तेवढा वेळ जातो, म्हणजे आपल्या अगदी नाही म्हटलं तरी दोन तासही कमी आहेत ॲक्च्युली, कारण या टोकापासून अगदी त्या टोकापर्यंत म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिर आहे तिथे शेवट, म्हणजे अगदी या टोकापर्यंत आहे. त्यामुळे सगळे ते स्टॉलच आहेत. तिथेपर्यंत पोहोचेपर्यंत अगदी बघत स्टॉल प्रत्येक बघत म्हटलं ना तरी 2-2.5 तास अगदी आरामात जातात. तर त्याच्यासाठी ना तेवढा आपल्याकडे वेळ हवा. आणि संध्याकाळी तर प्रचंड गर्दी असते ना, म्हणजे अगदी चालायलाही जागा नसते, एवढी गर्दी असते. तर त्याच्यासाठी निवांत वेळ हवा, निवांत वेळ काढा, निवांत शॉपिंग दादरला करा. खरंच म्हणजे खूप आहे शॉपिंगसाठी दादर, म्हणजे एक उत्तम हे आहे, फक्त तेवढा वेळ पाहिजे आपल्याकडे. पर्स मी दाखवल्या, पर्स पण म्हणजे 100 रुपयापासून पर्स आहेत, अगदी 300 रुपयाला एक मोठी पर्स आहे ती मी जी दाखवली तुम्हाला. कानातले किंवा मुली कडं वगैरे घालतात किंवा अंगठी, खूप प्रकार आहेत. म्हणजे 50 रुपयापासून जी अंगठी मी आता शर्वरीलाही उद्या आहे तिचं काय फेअरवेल आहे, तर मी त्याच्यासाठी शर्वरीलाही घेतली ना असंच, कारण आता शाळेमध्ये आता अजून तरी शर्वरीला मी कधी गोल्ड असं काही दिलेलं नाही घालायला, त्याच्यामुळे मी शर्वरीला घेतली ना, ती 50 रुपयाची. शर्वरी जरा घेऊन ये ना ती इकडे. आणि कानातले मी जे घेतलेले आहेत, जे आता ह्या दोघींनाही लागतात, श्रावणीला पण लागतातच, जे ते 30-30 रुपयाचे आहेत. कॉलेजला वगैरे डेली वेअरसाठी उत्तम आहेत, पण याच्यासाठी वेळ हवा, निवांत वेळ हवा. एक 2-3 तास काढायचे शॉपिंगसाठी दादरला यायचं असेल तर, आणि नक्की या. खरोखर दादरला शॉपिंग म्हणजे उत्तम. दाखवते मी शर्वरीला जे काही आणलं ते मी दाखवते. दोन मिनिटं हा मॅडम. हे मी 30 रुपयाला घेतलं. हे मला ॲक्च्युली आपण घालत, ज्या आता ताई घालत नसेल त्यांना एवढं काही आवडणार नाही, कारण मी नाही घालत असं काही, त्यामुळे मला आवडत नाही ॲक्च्युली. पण ह्या आता मुली आहेत, मुलींना लागतं, त्यामुळे ठीक आहे. मी असं गेले दादरवरून सांगते, मी ह्या दोघींसाठी गेले की मी माझ्या चॉईसने त्या दोघींसाठी आणते. मी काढून दाखवते, एक मिनिट.
म्हणजे हे 50 रुपयाला आहे. सॉरी सॉरी 30 रुपये. हे सुद्धा 30 रुपये. हे असं आणून ठेवलं यांना 3-4 जोड एकदा आणून ठेवले की 1-2-3 महिने म्हणजे असं आणून त्यांच्याकडे मग ते भरपूर साठतात. तरी मी आत्ता ते केसांचे क्लिप जे असतात स्क्रेचर काय म्हणतात ते मी आणलेलं नाही आहे. नाहीतर मी तेही घेऊन येते 30-30 रुपयाचे. म्हणजे कसं मग बरं पडतं. जेवढं असेल तेवढं कमीच असतं मुलींना. तर आणि आपण मी तरी किंवा बऱ्याचशा काही लोक नसतील हे करत काय माहीत नाही मलाही. पण काही नाही काहींना नाही आवडत. मला नाही आवडत पण माझ्या मुलींना आवडतं. त्यामुळे मी आवर्जून गेले मठामध्ये की येताना घेऊन येते. तर आता उद्या शर्वरीचा फेअरवेल आहे बरोबर ना शर्वरी? परवा आहे का? सॉरी परवा आहे. तर त्याची तयारी चालू आहे शर्वरीची नाही तरी. म्हणून मग ते घेऊन आले मठातून येताना. तर चला आता वाजले आहेत 7:45 वाजायला आले आहेत. तर आता पटकन मला मेथीचे ठेपले करायचे आहेत. दुपारची भाजी आहे माझी जी फणसाच्या पाऱ्याची मी दाखवलेली पाऱ्याची ती भाजी माझ्याकडे आहे. आता मी पटकन मेथीचे ठेपले करणार. वरण भातही आहे माझ्याकडे. त्यामुळे आता पटकन मी मेथीचे ठेपले कसे करायचे ते दाखवते. तर मी इथे ना दिसते का? हां ही ना मेथी एक वाटीभर होती माझ्याकडे. तर ती वाटीभर मेथी मी बारीक चिरली, धुतली स्वच्छ आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी माझ्याकडे थोडंसं हिरवी मिरची, लसूण आणि आलं याची पेस्ट आहे. तर ते 1 चमचाभर पाहिजे. तर ते त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. तर ते चमचाभर याच्यामध्ये परातीमध्ये घ्यायचं ते ऍड करायचं. आता त्याच्यामध्ये ना जर 1-1 वाटीची गरज नाही पिठाची, अर्धी वाटी किंवा पाव वाटी, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, तर पाव वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी बेसन आणि पाव वाटी ज्वारीचं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पीठ ते त्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद हेही ऍड करायचं. आणि त्याच्यानंतर पांढरे तीळ असतील तुमच्याकडे तर ते पांढरे तीळ नक्की घाला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही. आता माझ्याकडे दही संपलेलं आहे आज. तर मग दही पाहिजे. 2 चमचे दही असेल. या दहीने टेस्ट खूप छान येते. तर दही पाहिजे. दही घाला त्याच्यामध्ये. 1-2 चमचे त्याच्यामध्ये दही ऍड करा. नंतर मीठ आणि थोडीशी साखर. थोडी साखर पिठी साखर असेल तर उत्तमच. पिठी साखरच शक्यतो बघा. आणि 1 चमचाभर पिठी साखर घाला त्याच्यामध्ये. आणि हे गरम मसाला पावडर. तर हे सगळं त्याच्यामध्ये ऍड करा. थोडीशी कोथिंबीर असेल चिरून टाकली हरकत नाही. तर सगळं त्याच्यामध्ये हे करून ऍड करून नंतर ही जी मेथी चिरून ठेवलेली आहे वाटीभर ती त्याच्यामध्ये घालायची. आणि ते सगळं पीठ एकत्र. पण जास्त पाणी आधी घालायचं नाही. कारण काय आहे ही मेथी जी आहे ती आपण स्वच्छ धुतलेली आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये दही असणार आहे. त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्येच ऍक्च्युली ते पीठ ना मळून होतं आपलं. भिजवलं जातं. व्यवस्थित गोळा होतो. जर लागलंच तर पाण्याचा हात घ्यायचा. पण आधी जास्त पाणी घ्यायचं नाही. तर मी आता करते आणि दाखवते. हे जे दिसतंय हे पाव वाटी माझ्याकडे ज्वारी आणि बाजरी मिक्स आहे. तर ते मी पीठ आता याच्यामध्ये ऍड करते. कारण मेथी पाहायला गेले ना तर 1 वाटीच आहे माझ्याकडे. ही 1 वाटीच मेथी आहे माझ्याकडे. तर आता जेवढं ह्याच्यामध्ये ह्या मेथीसाठी जेवढं पीठ लागेल ना तेवढंच घ्यायचं. फार नाही घ्यायचं. कारण मेथीचे ठेपले तर मेथी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये. तीही ऍड केलेली आहे. तर याच्यामध्ये ना ही पेस्ट आहे. हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्याची ही पेस्ट आहे. तर ती अशीच जाडसर न पाणी घालता शक्यतो फिरवायची मिक्सरला. आणि ती याच्यामध्ये आता मी ऍड केलेली आहे. आता याच्यामध्ये मी वेगवेगळी पिठं जी मी सांगितलेली आहेत ती मी ऍड करते. पाऊण वाटी मी ह्याचं पीठ घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाऊण वाटी आहे ही. बेसन पीठ आहे पाव वाटी. ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं. 1 वाटीने सगळं मेजर घ्यायचं.
आता याच्यामध्ये ना मी सगळे मसाले ॲड केलेले आहेत. तिखट, मीठ, गरम मसाला, ओवा पण घातला. मी ओवा पण घातलेला आहे, मी मगाशी विसरले. थोडी साखर टाकलेली आहे आणि पांढरे तीळ अगदी जरूर टाका आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे बघा, हे असं पीठ आता सर्व माझं हे झालेलं आहे. अगदी व्यवस्थित आधी असं हे करून घ्यायचं आहे. कितपत पाणी लागेल हे आपल्याला समजतंय. हे असं आता थोडासा गोळा होतोय, म्हणजे थोडासा पाण्याचा हबका म्हणतात ना तसा लागणार आहे. तर आता आपण पीठ मळून घ्यावं. आणि जर याच्यामध्ये दही टाकलं तुम्ही 2 चमचे तर खूप पाणी कमी लागणार आहे. मऊ पीठ मळून. तर आता मी पीठ जे मळून ठेवलेलं आहे ते मी दाखवलं. तर असं एकदम मऊ छान पीठ झालं पाहिजे, म्हणजे त्याचे ठेपले ना छान होतात. आता मी ठेपले केले की दाखवते. तर आता मी या एवढ्या पिठामध्ये माझ्याकडे 5 ठेपले झालेले आहेत मेथीचे. आणि मेन म्हणजे एकदम लुसलुशीत झालेले आहेत. एकदम असे असे एकदम लुसलुशीत झालेले आहेत, मऊ होतात ते. जर दही असेल ना तर ते अजून सुंदर होणार थोडेसे. तर छान झालेले आहेत. आता 5 झालेत आणि चांगले मोठे आहेत, का एकदम छोटे पण होत नाहीत. एवढ्याशा पिठामध्ये वाट्या पिठामध्ये, पाववाटी पिठामध्ये वगैरे प्रत्येक पीठ तर त्याच्यामध्ये भरपूर होतात चांगले. 5 मोठे मीडियम साईजचे होतात. तर चला, आता वाजलेले 8:30 वाजून गेलेले आहेत. आता उपवास सोडायचा आहे मला. तर आता मी उपवास सोडून घेते. तर आजचा माझा व्हिडिओ स्पेशल म्हणजे स्वामी समर्थांच्या मठामधला व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.